आज सकाळच्या डब्याच्या भाजीसाठी आपण तयारी करतोय। त्याच्यासाठी आपण इथे घेतल्या ताज्या चांगल्या फ्रेंच बीन्स। ताजी शेंग कशी ओळखायची तर ती अशी मध्ये तोडली तर कटकन असा आवाज झाला पाहिजे, पटकन तुटली की ताजी शेंग समजायची। तर चला त्या आम्ही धुवून चांगल्या कापून घेतल्या। कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये मोहरी तडतडली की जिरं घातलं। जिरं फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय भरपूर कांदा। तर 2 कांदे थोडेसे मोठालेच मी कापून त्याच्यामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेते। लालसर कांदा करायचा नाही, फक्त कच्चेपणा घालवायचा आहे। आता याच्यामध्ये कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे बारीक कापून परतून घेतोय। ते देखील अर्धा मिनिटभर मंद आचेवरती परतून घ्यायचे। तर याच्यामध्ये कांदा हा चांगला परतला गेला, त्याचा कच्चेपणा गेला की त्याच्यावरती पावडर मसाले घालायचे। तर 1 छोटा चमचा हळद पावडर घातली। जिरं अख्खं आपण घातलेलं आहे फोडणीला, तरी देखील जिरे पावडर मी भाजलेली घातली अर्धा चमचा। लाल तिखट घातलं 1 चमचाभर आणि 1 चमचाभर धना पावडर घातली। पावडर मसाले या कांद्याच्या फोडणीमध्ये चांगले मिक्स करायचे। आता आपण इथे घालणार आहोत टोमॅटो। तर इथे चांगले लालसर असे 2 मोठाले टोमॅटो बारीक कापून मी घातलेत। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपण त्याच्यावरती मीठ घालूयात। मीठ सध्या जे घातलेलं आहे ते या फोडणीचा विचार करूनच घातलं। आणि आपण इथे आज रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरली 1 चमचाभर। सर्व साहित्य चांगलं मिक्स केलं। आता याच्यावरती आपण ज्या बीन्स धुवून कापून घेतल्यात शेंगा त्या घालून घेतल्या आणि वरती 1 चमचाभर पावभाजी मसाला घातला आणि असंच झाकण ठेवून दिलं। गॅस आपला बारीक आहे, मंद आचेवरच 1 मिनिटानंतर झाकण खोलून आपण आता भाजीला मिक्स करून घेतोय। भाजी मिनिटभरानंतर मिक्स करण्याचं कारण म्हणजे जे कांदा टोमॅटो फोडणी आपली परतली होती त्याला चांगलं पाणी सुटावं, टोमॅटो चांगले शिजले जावेत। तर तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी कांदा टोमॅटोच्या पाण्यामध्येच ओलसर झालेली आहे। भाजीला मिक्स करून आता याच्यामध्ये 2-3 चमचे ओलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, खोवून घेतलं तरी चालेल, ते घातलं। ओलं खोबरं या भाजीला खूप छान लागतं। आता आपण याच्यामध्ये काही कोथिंबीर देखील घातलेली आहे। भाजीमध्ये देखील कोथिंबीर घातली तर तिची एक युनिक टेस्ट येते। सर्व साहित्य चांगलं मिक्स करूयात। अजून देखील आपला गॅस बारीकच आहे, मंद आचेवरच आपण ही भाजी करून घेतोय, म्हणजे तिला एक छान टेस्ट येते। कारण आपण वरचं पाणी वापरणार नाही, झाकण ठेवून मंद आचेवर वाफेवरच ही भाजी शिजून घ्यायची। भाजी मस्त अशी वाफेवर झाकण ठेवून शिजली गेलेली आहे। आता आपण गरम मसाला 1 चमचाभर, छोटा 1 चमचाभर स्प्रिंकल केलाय। गरम मसाला भाजी शिजत आल्यानंतरच घालायचा, छान अशी युनिक टेस्ट येते। गरम मसाला घालून भाजीला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। अजून एक वाफ आपण मसाला घातल्यानंतर देणार आहोत। भाजीला चांगलं मिक्स करून घेऊयात। ओल्या खोबऱ्याने या भाजीला मस्त अशी टेस्ट येते। आता पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि 2 मिनिट मंद आचेवर एक वाफ देऊयात आणि मस्त अशी भाजी आपली तयार आहे। पुन्हा एकदा कोथिंबीर घालूयात। ही गार्निशिंगची कोथिंबीर झाली आणि आपण भाजी शिजताना किंवा फोडणीला देखील कोथिंबीर घातली तर भाजीमध्ये मस्त असं युनिक टेस्ट येते। तर छान अशी ही भाजी आपली मस्त आजची डब्याची तयार झालेली आहे। ही भाजी मुलं देखील आवडीने खातील। जे ओलं खोबरं त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे भाजीला एक ओलसरपणा येतो आणि चविष्ट होते। थँक्यू।